नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विनोद मंगाळे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या क्लासमध्ये आपण प्लांट किंगडम चॅप्टर मध्ये जिम्नोस्पर्म नावाच्या प्लांट बद्दल माहिती घेतली होती. जिम्नोस्पर्म म्हणजे काय, त्याचे कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक आहेत त्याबद्दल माहिती घेतली होती. तुम्हाला माहित असेल, प्लांट मध्ये बेसिकली दोन प्रकारचे प्लांट पडतात, क्रिप्टोगॅम आणि फेनोरोगॅम्स. क्रिप्टोगॅम म्हणजे नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स, ज्याला फुलं येत नाहीत. त्या क्रिप्टोगॅम मध्ये तीन प्रकार पडतात, आल्गी, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट. ते झाले आपले. आणि फेनोरोगॅम म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट जे आहेत ते दोन प्रकारचे पडतात, ज्याच्यामध्ये सीड पण तयार होतात, त्याला आपण फेनोरोगॅम म्हणतो. आणि फेनोरोगॅम मध्ये दोन मेंबर आहेत, एक जिम्नोस्पर्म आणि दुसरा अँजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म आपला ऑलरेडी संपलेला आहे. आज आपण नवीन प्लांट घेतोय, दॅट इज अँजिओस्पर्म. ओके, द नेम ऑफ प्लांट इज अँजिओस्पर्म. शब्दशः अर्थ पाहिलात, अँजिओ मीन्स क्लोज आणि स्पर्मा मीन्स सीड. व्हेरी सिंपल मिनिंग. ज्या प्लांटचे सीड इनक्लोज असतात, बंद असतात, कुठं, फ्रूटच्या मध्ये, म्हणजे याचा अर्थ इथं फ्लॉवर आहे, इथं फ्लॉवर मध्ये पिस्टिल आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. पिस्टिल मध्ये ओव्हरी आहे, आणि जो ओव्हरी आहे तो फ्रूट आहे. आणि जर फ्रूट असेल तर याचा अर्थ त्या फ्रूटच्या मध्ये सीड इनक्लोज्ड आहेत. म्हणून मिनिंग काय होतो, अँजिओस्पर्म. अँजिओ मीन्स इनक्लोज किंवा क्लोज आणि स्पर्मा मीन्स सीड. ओके, असं मिनिंग होतो. सगळ्यात मोठा ग्रुप आहे प्लांट किंगडम मध्ये, सगळ्यात मोठा ग्रुप आहे. अबंडंट प्लांट असतात याचे, ह्याला कॉन्क्विस्ट ऑफ लँड म्हणतात. कॉन्क्विस्ट ऑफ लँड का म्हणतात, याची जमिनीवर मालकी आहे. सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये प्लांट स्प्रेड झालेले आहेत, पसरले आहेत. कुठं, आर्थ सरफेसवर. म्हणून त्याला आपण लार्ज ग्रुप ऑफ प्लांट असं म्हणतो, कॉन्क्विस्ट ऑफ प्लांट म्हणतो, हायली इव्हॉल्व्ड प्लांट म्हणतो. सगळ्यात जास्त विकसित वनस्पती आहेत. आणि ह्या प्लांटचा जर तुम्ही आकार बघितला तर काही प्लांट्स अतिशय सूक्ष्म असतात. उदाहरणार्थ, काही मिलीमीटर पर्यंत साईज असतो, 1 मिलीमीटर साईज असतो. कोणाचा, उल्फिया नावाचा प्लांट आहे. उल्फिया नावाचा प्लांट आहे, जे अँजिओस्पर्म आहे, मायक्रोस्कोपिक आहे, अतिशय लहान असतं प्लांट्स. आणि दुसरीकडं युकॅलिप्टस नावाचा प्लांट आहे, ज्याला आपण निलगिरी म्हणतो. युकॅलिप्टस, ज्याला आपण निलगिरी म्हणतो, त्याची उंची जवळपास 100 मीटर आहे. 100 मीटर म्हणजे अंदाजे 350 फूट एवढी उंची असते. म्हणून काही प्लांट्स खूप लहान आहेत तर काही प्लांट्स मोठे असतात. ओके, या प्लांटची खासियत काय, की याच्यामध्ये हायली डेव्हलप्ड रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतो. कोणता, फ्लॉवर्स. आणि फ्लॉवर मध्ये रिप्रोडक्शन करणारे ऑर्गन असतात, अँड्रोशियम, गायनोशियम वगैरे. आणि जेणेकरून ते रिप्रोडक्शन मध्ये भाग घेतात. ओके, ओव्हरी प्रेझेंट आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओव्हरी प्रेझेंट आहे. आणि याचा अर्थ त्यामध्ये फ्रूट बनतं. मग कधी, आफ्टर फर्टिलायझेशन. मी तुम्हाला म्हटलं, उल्फियाचा साईज 1 मिलीमीटर एवढा आहे, तर मग युकॅलिप्टसचा साईज किती आहे, 100 मीटर आहे. आणि या प्लांटची खासियत काय, जे मेन प्लांट बॉडी आहे ते स्पोरोफाइट आहे. डॉमिनंट प्लांट जे आहे ते स्पोरोफाइट आहे. कुठलेही प्लांट घ्या, सनफ्लॉवर घ्या, मेज घ्या, त्या प्लांट मध्ये जे मेन प्लांट बॉडी आहे ते स्पोरोफाइट आहे, डॉमिनंट आहे. आणि स्पोरोफाइट मध्ये काय काय असतं, रूट, स्टेम, लीव्स वगैरे येतात. आणि मॅच्युरिटी आली की फ्लॉवर्स येतात. फ्लॉवर्स मध्ये पुन्हा फ्रूट फॉर्मेशन होतं, फ्लॉवरच्या ठिकाणी सीड फॉर्मेशन होतं. म्हणजे याचा अर्थ या प्लांट मध्ये ओके डेव्हलपमेंट होत जाते. आणि याचे पुन्हा दोन प्रकार पडतात या प्लांटचे, डायकॉटिलेडॉन आणि मोनोकॉटिलेडॉन्स. अँजिओस्पर्म मध्ये मुख्य दोन प्रकारचे प्लांट असतात, डायकॉटिलेडॉन आणि मोनोकॉटिलेडॉन. ओके, मग तुम्हाला या प्लांटचे उपयोग काय सर, अनेक उपयोग आहेत. अँजिओस्पर्म मध्ये प्लांट आहेत त्याचे खूप उपयोग आहेत. काही फूड आहेत, काही फॉडर आहेत, काही मेडिसिनल आहेत, काही फ्यूल तयार करतात. अनेक यूज आहेत, मेडिसिनल प्लांट्स आहेत. देर आर डिफरंट यूज ऑफ द प्लांट्स. ओके, आणि मी तुम्हाला म्हटलं त्याच्यामध्ये फ्लॉवर आहे, फ्रूट आहे, सीड आहे. लक्षात येऊ नये का, किंगडम प्लांट मध्ये हेच प्लांट आहे फक्त की ज्यामध्ये फ्लॉवर आहे, फ्रूट आहे. फ्रूट तर बाकी कुणामध्ये नव्हतं. ओके, आणि सीड फॉर्मेशन तर होतच. आणि मग याचे दोन क्लास पडतात. कोणाचे, डिव्हिजन अँजिओस्पर्म. डिव्हिजन अँजिओस्पर्मचे काय पडतात, दोन क्लास पडतात. डिव्हिजन अँजिओस्पर्म डिवाइड इनटू व्हॉट, 2 क्लास. कोणकोणते दोन क्लास पडतात, नंबर एक कोणता, डायकॉटिलेडॉन. आणि दुसरा मोनोकॉटिलेडॉन. आता नावामध्ये अर्थ आहे,
डायकॉटिलडॉनचा अर्थ काय? हॅव्हिंग टू कॉटिलडॉन्स. ज्या प्लांटच्या सीड मध्ये काय असतं? ज्या प्लांटच्या सीड मध्ये काय असतं? दोन कॉटिलडॉन असतात, त्याला डायकॉटिलडॉन म्हणतात. आणि इकडं वन कॉटिलडॉन असतो, वन कॉटिलडॉन असतो म्हणून त्याला आपण मोनोकॉटिलडॉन म्हणतो ना. सिंगल कॉटिलडॉन असतो म्हणून त्याला मोनोकॉटिलडॉन म्हणतात. हा त्याला बेसिक पहिला डिफरन्स. ओके. पुन्हा डायकॉट प्लांट मध्ये दुसरं काय महत्वाचं खासियत आहे की डायकॉट प्लांट मध्ये टॅपरूट सिस्टीम असते. जनरली डायकॉट रूट मध्ये काय असतं? जनरली डायकॉट प्लांट मध्ये काय असतं? टॅपरूट सिस्टीम असते. दुसरी खासियत, तिसरी खासियत काय? ओके, लीफ मध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन असतं. ओके, रेटिक्युलेट व्हेनेशन असतं कोणामध्ये? लीफ मध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन असतं. ओके, मग तुम्हाला इकडं काय असतं सर? इकडं कोणत्या रूट असतात? इकडं असतात ऍडव्हेंटिटियस रूट्स किंवा फायब्रस रूट्स. ओके, तसंच ऍडव्हेंटिस रूट दोन्हीकडे असतात. ऍडव्हेंटिस रूट डायकॉट मध्ये पण असतात, मोनोकॉट मध्ये पण असतात, पण इकडे फायब्रस रूट असतात मेन मोनोकॉट मध्ये. ओके, पुन्हा इकडे लीफ मध्ये काय असतं? पॅरलल व्हेनेशन म्हणजे पानामधल्या शिरा समांतर असतात. इकडं सरळ कापतं पान. ज्वारीचं पान, मकाचं पान तुम्ही जर कापलं, ऊसाचं पान तर सरळ कापतं कारण पॅरलल व्हेनेशन आहे. आणि इकडे मात्र वेडवाकडं कापतं कारण रेटिक्युलेट व्हेनेशन आहे. ओके, चौथा डिफरन्स काय की इकडे फ्लावर कसे असतात? टेट्रामेरस किंवा पेंटामेरस असतात. टेट्रामेरस किंवा पेंटामेरस असतात. तुम्हाला टेट्रामेरसचा अर्थ काय? फुलामध्ये 4 पाकळ्या असतात, 4 अवयव असतात किंवा 5 असतात. फुलामध्ये जी पाकळ्यांची संख्या असते ती 4 किंवा 5 असते म्हणून त्याला आपण टेट्रामेरस किंवा पेंटामेरस म्हणतो. आणि इकडे जर पाहिलात तर मग फ्लावर्स आर इकडं ट्रायमेरस अर्थ काय? 3च पाकळ्या असतात, 3च पार्ट असतात कोणाचे? फुलाचे, म्हणून त्याला आपण ट्रायमेरस म्हणतो. ओके, कोणामध्ये म्हणतोय? मोनोकॉटिलडॉन मध्ये म्हणतोय. ओके, ही झाली कंडिशन डायकॉट आणि मोनोकॉट प्लांटच्या मध्ये. आणि शेवटी एक्झाम्पल पाहिलात, तुम्ही जे एक्झाम्पल पाहिलात डायकॉटिलडॉनचे कोणते पण एक्झाम्पल घ्या. मँगो घ्या, ओके, ग्राउंडनट घ्या, ओके, पल्सेस सगळे डाळी. ओके, डायकॉटिलडॉन. आणि मोनोकॉटचे कोणते आहेत? ज्वार आहे, व्हीट आहे, मेज आहे, मका, राईस आहे, बाजरा आहे, शुगरकेन आहे, बनाना आहे, ग्रासेस आहेत, हे सगळे मोनोकॉट आहेत. ओके, तर हा झाला दोघांमधला डिफरन्स, डायकॉटिलडॉन आणि मोनोकॉटिलडॉन प्लांटच्या मधला हा बेसिक फरक झाला. ओके, आणि आणखी एक महत्वाचं म्हणजे इंटरनली तुम्ही जर पाहिला, इंटरनली टिश्यू मध्ये पाहिलात तर डायकॉट प्लांट मध्ये काय होतं? काय? स्टेम मध्ये वस्कुलर बंडल जे असतात, रिंग मध्ये असतात. स्टेम मध्ये वस्कुलर बंडल रिंग मध्ये असतात डायकॉट प्लांट मध्ये म्हणालोय. आणि त्या ठिकाणी कॅम्बियम प्रेझेंट असते. आणि कॅम्बियम प्रेझेंट असल्यामुळं त्या प्लांट मध्ये सेकंडरी ग्रोथ होते. सेकंडरी ग्रोथचा अर्थ काय? खोडाची रुंदी वाढते. कोणामध्ये? डायकॉट प्लांट मध्ये. स्टेम मध्ये वस्कुलर बंडल रिंग मध्ये आहे, कॅम्बियम रिंग प्रेझेंट असतं वस्कुलर बंडलच्या मध्ये, त्यामुळे सेकंडरी ग्रोथ होते प्लांटची, रुंदी वाढते प्लांटची. ओके, मग ते वस्कुलर कॅम्बियम असेल किंवा कॉर्क कॅम्बियम असेल, असे 2 प्रकारचे कॅम्बियम असतात. इकडं मोनोकॉट मध्ये काय होतं? व्हॉट हॅपन इन मोनोकॉट? स्टेम मध्ये वस्कुलर बंडल कसे असतात? इन स्टेम वस्कुलर बंडल्स आर स्कॅटर्ड. स्टेम मध्ये वस्कुलर बंडल स्कॅटर्ड असतात, पसरलेले असतात. आणि मग इकडं नो कॅम्बियम, स्टेम मध्ये कॅम्बियम नसतो आणि त्यामुळं नो सेकंडरी ग्रोथ. कॅम्बियम रिंग नसल्यामुळे या ठिकाणी सेकंडरी ग्रोथ होत नाही. कोणामध्ये? मोनोकॉट प्लांट मध्ये.
कॅम्बियम अब्सेंट आहे म्हणून खोडाची रुंदी वाढत नाही, सेकंडरी ग्रोथ होत नाही. सो दिस इज अबाउट द बेसिक डिफरन्स बिटवीन द डायकॉट प्लांट्स आणि मोनोकॉट प्लांट्स. ओके, मी तुम्हाला म्हणलं अँजिओस्पर्म मध्ये दोन प्रकारचे क्लास आहेत. डायकॉटिलॉन म्हणजे सीड मध्ये दोन कॉटिलॉन असतात, म्हणजे सीडला ब्रेक केलं तर सीडचे दोन भाग होतात, त्याला डायकॉटिलॉन म्हणतो. आणि मोनोकॉटिलॉनचा अर्थ काय, हॅव्हिंग सिंगल कॉटिलॉन्स. ओके, हा झाला दोघांमधला डिफरन्स. आता आपण पुढे चाललोय. मी तुम्हाला म्हटलं की प्लांट मध्ये हायली इव्हॉल्व्ड प्लांट असल्यामुळे स्पेशलाइज रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर बनतं ॲट मॅच्युरिटी टाइम कॉल्ड फ्लॉवर्स. ओके, मॅच्युरिटीच्या वेळी काय बनतं, स्पेशलाइज रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर बनतं प्लांट मध्ये आणि त्या स्ट्रक्चरला म्हणतो आपण काय, फ्लॉवर असं म्हणतो. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फ्लॉवर. फ्लॉवरची डेफिनेशन काय, तुम्ही कसं फ्लॉवरची डेफिनेशन मॉर्फोलॉजी ऑफ प्लांट चॅप्टर मध्ये तुम्ही फ्लॉवर डिटेल स्टडी केलात, पण इथं सुद्धा तुम्हाला फ्लॉवरच्या बद्दल माहिती द्यायची आहे. ओके, व्हॉट इज फ्लॉवर. फ्लॉवर इज मॅच्युअर पार्ट, रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ प्लांट्स. आणि म्हणून फ्लॉवर इज डिफाइन्ड ॲज highly modified and condensed shoot developed for sexual reproduction. फ्लॉवर काय करतं, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये भाग घेतं. ओके, रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर तयार होतं फ्लॉवर म्हणजे रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे आणि ज्यामध्ये सेक्स ऑर्गन बनतात. कोणकोणते, मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन बनतात. कोणामध्ये, फ्लॉवर मध्ये. तुम्हाला माहित असेल जो मेल सेक्स ऑर्गन आहे त्याला म्हणतात अँड्रोशियम. फ्लॉवर मधल्या मेल सेक्सला म्हणतो आपण अँड्रोशियम म्हणतात. फ्लॉवर मधल्या मेल सेक्स ऑर्गनला म्हणतात अँड्रोशियम. तर त्याच्या उलट जो फिमेल सेक्स ऑर्गन आहे त्याला म्हणतात गायनोशियम. शब्दशः अर्थ पाहिला, अँड्रो मीन्स मेल, गायनो मीन्स फिमेल. आणि बाकीचे पण फ्लॉवरचे पार्ट असतात, जसे की हा जो पार्ट आहे त्याला पेडिसिल म्हणतात. पेडिसिल म्हणजे देठाला म्हणतात. हा कॅलिक्स आहे जो ग्रीन कलरचा असतो. बड कंडिशन मध्ये असताना फ्लॉवरचं प्रोटेक्शन करतो कॅलिक्स. ओके, आणि त्यानंतर हा कलरफुल पार्ट असतो दॅट इज कॉल्ड करोला. करोला मधल्या मेंबरला म्हणतात पेटल्स आणि कॅलिक्स मधल्या मेंबरला म्हणतात सेपल्स. कॅलिक्स मध्ये कोण असतात, सेपल्स. करोला मध्ये कोण असतात, पेटल्स. अँड्रोशियम मध्ये कोण असतात, स्टेमन्स. आणि गायनोशियम मध्ये कोण असतात, पिस्टिल किंवा कार्पेल. तर हे झाले फ्लॉवरचे पार्ट. अँजिओस्पर्म मध्ये जे फ्लॉवर बनतं, रिप्रोडक्टिव्ह पार्ट बनतं, त्यामध्ये मेल सेक्स ऑर्गन जे असतात त्याला आपण अँड्रोशियम म्हणतो. आणि अँड्रोशियम मध्ये काय बनतं, ओके, अँड्रोशियम मध्ये काय बनतं, स्टेमन बनतो. विसरू नका, अँड्रोशियम मध्ये एकाला म्हणतात स्टेमन. मग स्टेमन मध्ये काय काय असतं, स्टेमन कन्सिस्ट ऑफ व्हॉट, स्टेमन कन्सिस्ट ऑफ डिफरंट पार्ट. स्टेमन मध्ये काय काय असतं, स्टेमन मध्ये वरचा जो फर्टाईल पार्ट आहे, प्रजनन करणारा पार्ट आहे, जिथं पोलंग्रेन बनतात, पोलंग्रेन फॉर्मेशन होतं, मायक्रोस्पोर बनतात, त्या पार्टला म्हणतो आपण अँथर. आणि खालचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात फिलामेंट. कोणामध्ये सांगालोय, स्टेमनचे पार्ट सांगालोय. अँड्रोशियम मध्ये स्टेमन आहे, त्या स्टेमन मध्ये बेसिकली दोन पार्ट असतात, अँथर आणि फिलामेंट. अँथर हा फर्टाईल पार्ट आहे आणि फिलामेंट हा स्टेराइल पार्ट आहे. आणि दोघांना जोडणारा स्ट्रक्चरला म्हणतात कनेक्टिव्ह मोड. ओके, स्टेमन कन्सिस्ट ऑफ फिलामेंट अँड अँथर ॲट द टिप. अँथर हा फर्टाईल पार्ट आहे ज्यामध्ये मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे मायक्रोस्पोर बनतात, पोलंग्रेन बनतात. ओके, आणि विदिन द अँथर पोलन मदर सेल. अँथरचं जर सेक्शन पाहिलात, अँथरचं सेक्शन पाहिलात, अँथरचा जो तुम्ही ट्रान्सफर सेक्शन पाहिलात, तर अँथरच्या मध्ये कोण असतात, ओके, अँथरच्या मध्ये कोण असतात, स्पोरोजेनस टिश्यू असतात. स्पोरोजेनस टिश्यू असतात आणि या स्पोरोजेनस टिश्यूच्या मध्ये काय असते, पोलन मदर सेल असते. कोण असते, पोलन मदर सेल किंवा त्यालाच म्हणतात मायक्रोस्पोर मदर सेल, जी डिप्लॉइड असते. अँथरच्या मध्ये मधल्या टिश्यूला म्हणतात स्पोरोजेनस टिश्यू, बाहेरच्या पार्टला म्हणतात अँथर वॉल. अँथर वॉल 3 लेयर ने बनली आहे, इपिडर्मिस, एंडोथेलियम, मिडल लेयर आणि टॅपेटम. या चौघांना म्हणून अँथर वॉल म्हणतात.
आणि मध्ये जो असतो स्पोरोजेनिक टिश्यू असतो. स्पोरोजेनिक टिश्यू मध्ये कोण असतं? पोलन मदर सेल. आणि या पोलन मदर सेल मध्ये काय होतं? मियोसिस डिव्हिजन होतं. आणि एका पोलन मदर सेल पासून काय बनतात? 4 पोलन ग्रेन बनतात, ज्याला आपण म्हणतो पोलन टेट्रॅड. कळतं का? एका पोलन मदर सेल पासून स्पोरोजेनस टिश्यू मध्ये बनतं हे. ओके, कोणामध्ये बनतं? स्पोरोजेनस टिश्यू मध्ये बनतं. बाहेर काय असतं? अँथर मध्ये बाहेर काय असतं? बाहेर असतं अँथर वॉल, जी की 3 लेयर बनले आहे, 4 लेयर बनले आहे. अँथर वॉल कोणते 4 लेयर? एपिडर्मिस, एंडोथेशियम, मिडल लेयर आणि टॅपेटम असे 4 लेयर बनले असते अँथर वॉल. आणि स्पोरोजेनिक टिश्यूच्या मध्ये पोलन मदर सेल असते. पोलन मदर सेल मध्ये मियोसिस डिव्हिजन होतं. मियोसिस डिव्हिजन मुळे पोलन टेट्रॅड बनतं किंवा त्याला म्हणतात मायक्रोस्पोर्स टेट्रॅड. आणि हे मायक्रोस्पोर मग ओके पुन्हा त्याच्यापासून काय बनतात? मायक्रोस्पोर बनतात. आणि मायक्रोस्पोर कसे असतात? हॅप्लॉइड असतात. आणि ह्या मायक्रोस्पोर पासून पुन्हा पोलन ग्रेन बनतो. पोलन ग्रेन लक्षातून आहे का? पोलन ग्रेनला म्हणतात मेल गॅमेटोफाइट. आणि हे पोलन ग्रेन जर्मिनेट झाला की त्या पोलन ग्रेन पासून काय तयार होतात? दॅट पोलन ग्रेन प्रोड्यूस व्हॉट? 2 मेल गॅमेट्स. या पोलन ग्रेन पासून पुन्हा काय बनतात? मग 2 मेल गॅमेट्स बनतात, जे की हॅप्लॉइड असतात. ओके, मग तुम्हाला जर म्हणलं मेल गॅमेट तयार होण्यासाठी किती मियोसिस आणि किती मायटोसिस लागतात, तर मियोसिस 1 लागतं आणि मायटोसिस 2 लागतात. तर मग मेल गॅमेट बनतात. एका पोलन ग्रेन पासून 2 मेल गॅमेट बनतात. ओके, अशा प्रकारे मेल तयार झाला. तुम्ही जर फिमेलचा विचार केला, मेलचा विचार तिकडे केलो आपण, फिमेलचा विचार केला तर फिमेल मध्ये काय असतं? कार्पेल किंवा पिस्टिल. आणि कार्पेल आणि पिस्टिल मध्ये 3 पार्ट असतात. सगळ्यात वरचा स्टिग्मा, मधला स्टाईल आणि सगळ्यात खालचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात ओव्हरी. आणि ओव्हरीच्या मध्ये कोण असतं म्हणलं तर इनसाइड द ओव्हरी देयर इज द प्रेझन्स ऑफ ओव्ह्यूल. ओव्हरीच्या आत कोण आहे? ओव्ह्यूल असतं. ओके, जो की रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, ज्याला आपण मेगास्पोरेंजियम म्हणतो. ओव्ह्यूलला काय म्हणतात? मग फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टला काय म्हणतात? गायनोशियम. गायनोशियम मधला एक म्हणजे कोण? पिस्टिल. आणि पिस्टिल मध्ये सगळ्या बुडाला ओव्हरी असते ऍट द बेस अँड सिलेंड्रिकल स्टाईल असतं. आणि स्टिग्मा असतो कसा? फ्लॅट, जो की पोलन ग्रेन टिश्यू करतो. आणि ओव्हरी मध्ये कधी कधी एक ओव्ह्यूल असतं तर कधी कधी बेनी असतात. ओव्हरी मध्ये काय असतं? एक ओव्ह्यूल असतो तर कधी कधी बेनी असतात. आणि ओव्ह्यूलच्या मध्ये कोण असतं? मग मेगास्पोर मदर सेल. ओव्ह्यूलच्या मध्ये कोण असते? मेगास्पोर मदर सेल असते, जी की डिप्लॉइड असते. मेगास्पोर मदर सेल कशी असते? मेगास्पोर मदर सेल जी की डिप्लॉइड असते. आणि त्याच्यामध्ये पुन्हा मियोसिस डिव्हिजन होतं. आणि एका मेगास्पोर मदर सेल पासून 4 मेगास्पोर तयार होतात. पण त्यापैकी एकच जगतो. आणि तो जगतो त्याला म्हणतात फंक्शनल मेगास्पोर, जो की हॅप्लॉइड असतो. म्हणून फिमेल मध्ये 4 मेगास्पोर तयार होतात, पण त्यापैकी वरचे 3 मरतात. म्हणून वरच्या 3 म्हणतो आपण डिजेनरेटिव्ह मेगास्पोर. आणि खालचा एकच जगतो. ओके, कळले का? ओव्ह्यूलच्या मध्ये होतं असं. ओव्ह्यूलच्या मध्ये मेगास्पोर मदर सेल बनते. मेगास्पोर मदर सेल मध्ये मियोसिस होतं. मियोसिस होऊन 3 मेगास्पोर मरतात, ज्याला आपण डिजेनरेटिव्ह म्हणतो. आणि 1 मेगास्पोर जगतो, ज्याला आपण फंक्शनल मेगास्पोर म्हणतो. आणि या फंक्शनल मेगास्पोर पासून पुन्हा मग फिमेल गॅमेट बनणार आहेत किंवा मग एम्ब्रियो सॅक बनणार आहेत. म्हणून 4 हॅप्लॉइड मेगास्पोर या ठिकाणी तयार होतात. तर ऍक्च्युअली तुम्हाला मी फ्लॉवरच्या स्ट्रक्चर मध्ये अँड्रोशियमचं स्ट्रक्चर शिकवलंय. अँड्रोशियम मध्ये कोणकोणते पार्ट आपण सांगितलं. फ्लॉवर मध्ये अँड्रोशियम आहे. अँड्रोशियम मध्ये स्टेमन आहे. स्टेमनच्या टिपला अँथर आहे. अँथर मध्ये
स्पोरोजेनिक टिश्यू असतो, मायक्रोस्पोर मदर सेल असतात आणि मायक्रोस्पोर मदर सेल मध्ये मेयोसिस डिव्हिजन झाल्यानंतर मायक्रोस्पोर बनतात. मायक्रोस्पोर पासून पोलन ग्रेन बनतात आणि प्रत्येक पोलन ग्रेन पासून 2 मेल गॅमेट बनतात. याबद्दल मागच्या क्लासमध्ये म्हणजे थोड्या वेळाखाली आपण डिस्कस केलं होतं. आता आपण डिस्कस करतोय गायनोशियम. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडंसं हिंट देतोय. कोणाचे? मोनोकॉट प्लांटचे कॅरेक्टर कसे लक्षात ठेवायचे, मोनोकॉट प्लांटचे 5 कॅरेक्टर कसे लक्षात ठेवायचे त्यासाठी हिंट देतोय. सिंपल हिंट आहे. सिली पीपल्स टेक फ्रेंच टू. सिली पीपल्स टेक फ्रेंच टू. आता कसं काय? सिली म्हणले की स्कॅटर्ड वस्कुलर बंडल. तुम्हाला माहिती आहे डायकॉटच्या स्टेम मध्ये वस्कुलर बंडल स्कॅटर्ड असतं, इकडे तिकडे पसरले असतात. पीपल म्हणलं की पॅरलमिनेशन, पानामध्ये समांतर शिरा असतात, त्याला पॅरलमिनेशन म्हणतात. टेक म्हणलं की ट्रायमेरस फ्लावर्स, म्हणजे फुलामध्ये 3 पार्ट असतात. ट्रायमेरस फ्लावर्स मोनोकॉटची खासियत आहे. फ्रेंच म्हणलं की फायब्रस रूट्स, तंतुमय मुळं असतात फायबर सारख्या. ओके. आणि टू म्हणजे टू कॉटिलॉन्स. हे 5 कॅरेक्टर आहेत जे मोनोकॉट प्लांटचे आहेत, मोनोकॉट क्लासचे आहेत. या सेंटेन्स वरून तुम्ही 5 कॅरेक्टर लक्षात ठेवू शकता आणि त्याच्यानुसार डायकॉटचे तुम्ही त्याचे अपोजिट लिहू शकता. अपोजिट कसे लिहिता येईल डायकॉटचे? इकडे स्कॅटर्ड वस्कुलर बंडल, तिकडे वस्कुलर बंडल फाउंड इन द रिंग, इकडे पॅरलल रिलेशन, तिकडे रेटिक्युलेट रिलेशन, इकडे ट्रायमेरस फ्लावर्स, तिकडे टेट्रामेरस आणि पेंटामेरस फ्लावर्स, इकडे फायब्रस रूट्स, तिकडे टॅप रूट्स आणि इकडे 2 कॉटिलॉन. सॉरी, इथं 1 कॉटिलॉन, इथं 1 कॉटिलॉन. ओके. आणि म्हणून सॉरी 2 नाही 1 कॉटिलॉन. मोनोकॉट कॅरेक्टर मध्ये काय 1 कॉटिलॉन आहे म्हणून त्याला म्हणूया 1 कॉटिलॉन. मोनोकॉट आहे ना, मोनोकॉट असल्यामुळं त्याच्यामध्ये कॉटिलॉनची संख्या 1 असते म्हणून त्याला आपण मोनोकॉट म्हणतो आपण. सो दिस इज अबाउट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ व्हॉट मोनोकॉट प्लांट्स. ओके. त्यानंतर आपण पुढे चाललोय. नेक्स्ट पॉइंट आपण घेत आहोत दॅट इज फ्लावरचे पॉइंट्स, फ्लावरचे कॅरेक्टर्स. फ्लावर मध्ये तुम्हाला म्हणलं मी गायनोशियम नावाचा पार्ट आहे. गायनोशियम, गायनोशियम मध्ये कोण असतं? गायनोशियम कन्सिस्ट ऑफ कार्पेल. आणि कार्पेल मध्ये कोण कोण आहेत? कार्पेल मध्ये 3 पार्ट असतात. सगळ्यात वरच्या पार्टला म्हणतो आपण स्टिग्मा, जो की फ्लॅट असतो, स्टिकी असतो, पोलन ग्रेन रिशू करतो, पोलन ग्रेन जर्मिनेशन होतं स्टिग्मावर. दुसरा जो पार्ट आहे त्याची स्टाईल, जिथून पोलन ट्यूब कॅरी होते. आणि सगळ्यात खालचा जो पार्ट आहे त्याची ओव्हरी, सोलन आणि बेसल पार्ट आहे कोणाचा? पिस्टिलचा किंवा कार्पेलचा. ओके. कोणाचा? पिस्टिल किंवा त्याला म्हणतात कार्पेल. खालचा बुडाचा पार्ट जो आहे त्याला ओव्हरी म्हणतात. आणि तुम्हाला माहित आहे मग ओव्हरीच्या मध्ये कधी कधी एक तर कधी कधी अनेक कोण असतात? ओव्ह्यूल असतात. आणि आपण हे पण शिकलोय की अँजिओस्पर्म मध्ये आफ्टर फर्टिलायझेशन, आफ्टर डबल फर्टिलायझेशन ओव्हरीचं रूपांतर फ्रूट मध्ये होतं, तर ओव्ह्यूलचं रूपांतर सीड मध्ये होतं. कधी? आफ्टर डबल फर्टिलायझेशन. आणि फर्टिलायझेशन नंतर काय होतं? फ्लावरचे सगळे पार्ट गळून जातात आणि त्या ठिकाणी फ्रूट तयार होतं. ओव्हरी फक्त शिल्लक राहते आणि फ्रूट बनवते. ओके. तर अशा प्रकारे कार्पेलचे 3 पार्ट सांगितले. आणि मग ओव्हरीच्या मध्ये कोण आहे? ओव्ह्यूल आहे. ओव्ह्यूलला काय म्हणतात? मेगास्पोरेंजियम. मी तुम्हाला म्हटलं होतं अँजिओस्पर्म मध्ये जे ओव्ह्यूल आहे, अँजिओस्पर्म मध्ये जे ओव्ह्यूल आहे ते अनाट्रॉपस ओव्ह्यूल आहे. द ओव्ह्यूल इन द अँजिओस्पर्म इज अनाट्रॉपस ओव्ह्यूल. अनाट्रॉपसचा अर्थ काय रे? इन्व्हर्टेड टाइप ऑफ ओव्ह्यूल असतं. आणि ओव्ह्यूल मध्ये कोणकोणते पार्ट आहे? सगळ्यात पुढचा पार्ट जे डेट आहे ओव्ह्यूल त्याला फेनिकुलस म्हणतात किंवा फेनिकल म्हणतात. दोघांना जोडणारा पार्टला हायलम म्हणतात. ओके. आणि जो वरचा पार्ट आहे जो सोलन पोर्शन आहे त्याला म्हणतो आपण बॉडी. आणि ओव्ह्यूल मध्ये कोणकोणते पार्ट असतात? सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे ओव्ह्यूलचा तो आहे हा, दॅट इज कॉल्ड ॲज, हा जो मधला पार्ट आहे त्याला आपण न्यूसिलस म्हणतो. काय म्हणतो? न्यूसिलस. लक्षात आहे का? आणि न्यूसिलसच्या मध्ये मेगास्पोर फॉर्मेशन होतं कसं सुरुवातीला? मग न्यूसिलस मधल्या सगळ्या सेल डिप्लॉइड असतात. अगोदर कशा असतात? डिप्लॉइड असतात. आणि मग त्यातल्या काही सेल, न्यूसिलस मधल्या काही सेल जे मायक्रोपायलोइडकडे असतात ती मोठी होते आणि तिचं नाव काय होतं? मग मेगास्पोर मदर सेल.
न्यूक्लियस मधल्या काही सेल आर्चिस्पोरियल सेल सारखे सेल असतात ज्या मेगास्पोर मदर सेल तयार करतात आणि मेगास्पोर मदर सेल पासून एका मेगास्पोर मदर सेल पासून काय होतात एका मेगास्पोर मदर सेल पासून ओके कोणापासून म्हणालोय एका मेगास्पोर मदर सेल पासून जी डिप्लॉइड आहे पासून काय बनतात 4 मेगास्पोर बनतात एका मेगास्पोर मदर सेल पासून काय बनतात 4 मेगास्पोर बनतात आणि या 4 मेगास्पोर पैकी ओके मियोसिस डिव्हिजन होत नाही मेगास्पोर मदर सेल मध्ये काय होतं मियोसिस डिव्हिजन होतं आणि 4 मेगास्पोर बनतात या 4 मेगास्पोर पैकी एक जो मेगास्पोर आहे तो फंक्शनल असतो एक मेगास्पोर कसा असतो रे फंक्शनल असतो हॅप्लॉइड असतो आणि दॅट फंक्शनल मेगास्पोर फर्दर डेव्हलप्स इनटू त्या फंक्शनल मेगास्पोर पासून काय बनतं एम्ब्रियो सॅक बनतो मग याचा अर्थ जर मेगास्पोर फंक्शनल हॅप्लॉइड असेल मेगास्पोर जर फंक्शनल हॅप्लॉइड असेल तर एम्ब्रियो सॅक सुद्धा हॅप्लॉइड आहे आणि एम्ब्रियो सॅकला म्हणतात फिमेल गॅमेटोफाइट म्हणजे होते काय ओव्ह्यूल मध्ये न्यूक्लियस मधल्या सेल मध्ये मेगास्पोर मदर सेल तयार होतो त्यालाच मिओसाइट म्हणतात त्या मेगास्पोर मदर सेल मध्ये मियोसिस डिव्हिजन होतं 4 मेगास्पोर तयार होतात जे हॅप्लॉइड असतात त्यापैकी एक फंक्शन असतो आणि 3 कशा होतात 3 काय होतात डिजेनरेट 3 मेगास्पोर काय होतात नष्ट होतात एकच मेगास्पोर जगतो त्याला फंक्शनल मेगास्पोर म्हणतात आणि त्या फंक्शनल मेगास्पोर मध्ये पुन्हा 3 वेळा मायटोसिस डिव्हिजन होतं फंक्शनल मेगास्पोर मध्ये काय होतं 3 वेळा मायटोसिस डिव्हिजन होतं म्हणजे 1 चे 2 2 चे 4 4 चे 8 असे न्यूक्लियस बनतात आणि शेवटी 8 न्यूक्लियस बनतात आणि मग हे जे 8 न्यूक्लियस आहेत एम्ब्रियो सॅकच्या मध्ये आपल्याला दिसतात कोण 8 न्यूक्लियस कधी डेव्हलपमेंट झाल्यानंतर 8 न्यूक्लियस तयार होतात आणि 8 न्यूक्लियस कोणते आहेत मग ते 8 न्यूक्लियस कोणते आहेत ओके हा जो सेंटरचा न्यूक्लियस आहे सेंटरचा जो न्यूक्लियस आहे त्याला म्हणतात 1 आणि दोन्ही बाजूचे 2 कोण असतात सिनेटिड्स ओके कोणामध्ये बोलालोय एम्ब्रियो सॅकच्या मध्ये पण सांगतोय एम्ब्रियो सॅकच्या मध्ये ओके हे जे कव्हर आहे एम्ब्रियो सॅकचे कव्हर आहे या कव्हरला म्हणतात इंटुबिमेंट ज्याचं रूपांतर नंतर सीड कोट मध्ये होणार आहे ओव्ह्यूलचं रूपांतर जेव्हा सीड मध्ये होतं तेव्हा इंटुबिमेंटचं रूपांतर कशामध्ये होणार आहे सीड कोट मध्ये होणार आहे आणि एम्ब्रियो सॅक मध्ये काय काय असतं म्हणतो तुम्हाला मी सेंटरची जी सेल आहे त्याला 1 म्हणतात आणि 2 बाजूचे 2 कोण आहेत सिनेटिड्स आहेत ओके कुणीकडे असतात ते मायक्रोफाइल कडे असतात हे जे छिद्र आहे ते छिद्राला म्हणतात मायक्रोफाइल जिथून पोलन ट्यूब मध्ये शिरते आणि एक आणि सिनेटिड्स या दोघांना मिळून म्हणतात एक ॲपॅरेटस हा क्वेश्चन नीटला आलेला आहे एम्ब्रियो सॅक मध्ये मायक्रोफाइलच्या साइडला हॅप्लॉइड एक असते आणि त्याच्या बाजूला 2 सिनेटिड सेल असतात या दोघांना मिळून म्हणतो आपण एक ॲपॅरेटस म्हणतो आणि त्यानंतर जे चलाजाकडचे 3 सेल असतात चलाजाकडचे 3 सेल असतात त्याला म्हणतो आपण काय म्हणतो अँटीपोडल्स असं म्हणतात आणि सेंटरची सेल असते ती मोठी असते लार्ज असते आणि दॅट इज कॉल्ड ॲज सेकंडरी न्यूक्लियस जी की डिप्लॉइड असते लक्ष देऊन ऐका मग होते काय अँजिओस्पर्म मध्ये डबल फर्टिलायझेशन नावाची प्रक्रिया होते मी तुम्हाला म्हणलं फंक्शनल मेगास्पोर पासून एम्ब्रियो सॅक बनतो आणि हा एक मधला एम्ब्रियो सॅक आहे हे जे अंडाकृत दिसतं ते एम्ब्रियो सॅक आहे हे एम्ब्रियो सॅक मध्ये 7 सेल आणि 8 न्यूक्लियस असतात याला पॉलिगोनल टाइप ऑफ एम्ब्रियो सॅक म्हणतात फिमेल गॅमेटोफाइट म्हणतात आणि एम्ब्रियो सॅकच्या मध्ये काय होतं मग ज्या सेल बनतात त्या सेल मध्ये रिप्रोडक्शन होतं फर्टिलायझेशन होतं कसं होतं फर्टिलायझेशन तुम्हाला म्हणलं होतं मी पोलन ग्रेन पासून काय होतं पोलन ट्यूब तयार होते आणि या पोलन ट्यूब मध्ये किती मेल गॅमेट असतात 2 मेल गॅमेट असतात पोलन ट्यूब मध्ये मेल गॅमेट किती असतात 2 मेल गॅमेट असतात लक्ष देऊन ऐका त्यातला पहिला मेल गॅमेट फ्यूज विथ एक
पोलन ट्यूब मधला पहिला मेल गॅमेट एक सोबत फ्यूज होतो, त्याला म्हणतात फर्स्ट फर्टिलायझेशन किंवा सिंगॅमी, आणि त्या ठिकाणी झायगोट बनतो. तोंडी काय करा लक्षात, कारण हे सगळं 12व्या डिटेल मध्ये आहे. फर्स्ट मेल गॅमेट फ्यूज होते, त्याला म्हणतात सिंगॅमी किंवा फर्स्ट फर्टिलायझेशन म्हणतात, त्यापासून झायगोट बनतो. आणि सेकंड मेल गॅमेट फ्यूज विथ सेकंडरी न्यूक्लियस टू फॉर्म ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, त्याला ट्रिपल फ्यूजन म्हणतात, ज्याला सेकंड फर्टिलायझेशन म्हणतात. आणि म्हणून अँजिओस्पर्म मध्ये फर्स्ट फर्टिलायझेशन आणि सेकंड फर्टिलायझेशन हे दोन फर्टिलायझेशन होतात सिक्वेन्शियली, सायमल्टेनियसली, म्हणून त्याला म्हणतो आपण डबल फर्टिलायझेशन. एम्ब्रियो सॅकच्या मध्ये एक अपॅरेंटस जे आहे त्यामध्ये 1 आणि 2 सेल असतात आणि 3 अँटीपोडल सेल असतात, आणि सिंगल सेल जे असते त्याला पोलर न्यूक्लिया म्हणतात, ज्यामध्ये न्यूक्लियस 2 असतात. आणि पोलर न्यूक्लिया पुन्हा फ्यूज होऊन सेकंड न्यूक्लियस तयार करतात. ओके, सो अशा प्रकारे मग एम्ब्रियो सॅक बनतो. पुन्हा मॅच्युरिटी झाली, मेल मॅच्युअर झाला, फिमेल मॅच्युअर झाला. तुम्हाला माहित आहे अँथर मधले पोलर निघतात, अँथर मधून पोलर निघतात आणि कुठं जाऊन पडतात, मग स्टिग्मावर जाऊन पडतात. मॅच्युरिटी आली, फ्लॉवर ओपन झालं, अँथेसिस होतं आणि पोलर अँथर मधून निघतात, स्टिग्मावर जाऊन पडतात. त्या प्रोसेसला म्हणतो आपण डिस्पर्सल ऑफ पोलन ग्रेन, आणि त्याला म्हणतात पॉलिनेशन. मग वेगवेगळे एजन्सी असतात पोलन ग्रेन वाहून नेणारे, विंड आहे, वॉटर आहे, बर्ड्स आहेत, ओके, बॅट्स आहेत, बरेच आहेत, इन्सेक्ट आहेत, म्हणून स्टिग्माकडे येतात पेस्टिसच्या, आणि त्या प्रोसेसला म्हणतात पॉलिनेशन. आणि द पोलन ग्रेन जर्मिनेट ऑन द स्टिग्मा. पुन्हा हे पोलन ग्रेन काय होतात, स्टिग्मावर पडतात, जर्मिनेट होतं, पोलन ट्यूब तयार होते, आणि ही पोलन ट्यूब पुन्हा ओव्हलकडे जाते, आणि ओव्हलकडे जाऊन त्या पोलन ट्यूब मध्ये मेल गॅमेट काय करतात, फिमेल गॅमेट सोबत फ्यूज होतात. किती, 2 मेल गॅमेटचं आणि 2 फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं. त्या प्रोसेसला म्हणतो आपण डबल फर्टिलायझेशन. अँजिओस्पर्मचं युनिक फीचर आहे. आणि एम्ब्रियो सॅक मध्ये पोलन ट्यूब शिरताना मी तुम्हाला म्हणलं अगोदर मायक्रोफाइल मधून न्यूक्लियस मध्ये टच करते, न्यूक्लियस मधून एम्ब्रियो सॅकला टच करते, आणि मग 2 मेल गॅमेट डिस्चार्ज होतात. पहिला मेल गॅमेट कोणासोबत फ्यूज झाला रे, फर्स्ट मेल गॅमेट कोणासोबत फ्यूज झाला, फर्स्ट मेल गॅमेट फ्यूज विथ, हा बोला, फर्स्ट मेल गॅमेट फ्यूज विथ एक, हा कोण आहे, फर्स्ट मेल गॅमेट, जे दोन्ही हेप्लॉइड होते. मग फर्स्ट मेल गॅमेट हेप्लॉइड आहे आणि एक पण हेप्लॉइड आहे, आणि दोघांचं मिळून काय बनतं, डिप्लॉइड स्ट्रक्चर बनतं, आणि दॅट इज कॉल्ड एज झायगोट. झायगोट पासून पुन्हा एम्ब्रियो बनतो, त्याला म्हणतात फर्स्ट फर्टिलायझेशन, त्याला म्हणतात सिंगॅमी. आणि त्याच्यानंतर हा जो सेकंडरी न्यूक्लियस आहे, हा कोण आहे, सेकंडरी न्यूक्लियस आहे, हा मात्र डिप्लॉइड असतो, प्लस हा कोण आहे, सेकंड मेल गॅमेट जो हेप्लॉइड आहे, n plus 2n is equal to 3n बनतं, ज्याला आपण प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस म्हणतो, त्याला ट्रिपल फ्युजन म्हणतात. ओके, सेकंड मेल गॅमेटचा आणि सेकंडरी न्यूक्लियस फ्युजन होतं, त्याला प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस म्हणतो, ट्रिपल फ्युजन म्हणतात. आणि त्या प्रोसेसला म्हणतो आपण सेकंड फर्टिलायझेशन. म्हणून फर्स्ट फर्टिलायझेशन आणि सेकंड फर्टिलायझेशन हे 2 फर्टिलायझेशन एकानंतर एक होतं इथं, त्याला म्हणतो आपण डबल फर्टिलायझेशन. लक्ष देऊ नये का, डबल फर्टिलायझेशन इथं युनिक फीचर ऑफ अँजिओस्पर्म. अतिशय महत्त्वाचं कॅरेक्टर सांगलोय. डबल फर्टिलायझेशन हे खासियत आहे कोणाची, अँजिओस्पर्मची. युनिक म्हणजे काय, एकमेव कॅरेक्टर अँजिओस्पर्मचं. पुन्हा झायगोट कसं होतं, युनिसेलुलर आहे, त्याचं रूपांतर पुन्हा एम्ब्रियो मध्ये होतं, आणि एम्ब्रियोच्या मध्ये पुन्हा क्वाड्रुप्लॉइड संख्या बनते, 1 किंवा 2. 1 बनला तर मोनोक्वाड्रुप्लॉइड म्हणायचं, 2 बनले तर डायक्वाड्रुप्लॉइड म्हणायचं. आणि प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं काय होतं पुन्हा, जसं झायगोट पासून काय बनते म्हणलं, एम्ब्रियो बनतं म्हणलं, डिप्लॉइड असतो, तसं प्रायमरी एंडोस्पर्म पासून काय बनतं, एंडोस्पर्म बनतो. मी तुम्हाला पहिलं सांगितलंय, एंडोस्पर्म मध्ये डिप्लॉइड असतो, आणि हा काय करतो, नरिश करतो कोणाला, डेव्हलपिंग एम्ब्रियोला. म्हणून एंडोस्पर्म अगोदर बनतो, एम्ब्रियो नंतर बनतो, आणि एंडोस्पर्म काय करतो, मग नरिश करतो. नरिश म्हणजे काय, आहार देतो कोणाला, एम्ब्रियोला, खाण्यापिण्यासाठी खाऊ घालतो. ओके, नरिशमेंट देतो एम्ब्रियोला. आणि मग पुन्हा बाकीच्या सेल ज्या असतात एम्ब्रियो सॅक मधल्या, कोणत्या,
2 सिनेज असतील, 3 अँटीपोडल असतील. ओके, हे सगळे असेल आफ्टर फर्टिलायझेशन डिस्ट्रॉय होतात, डिजनरेट होतात आणि मग त्या प्रोसेसला म्हणतो आपण डबल फर्टिलायझेशन. पुन्हा हे जे इव्हेंट होतात त्यामध्ये मग तुम्हाला माहित आहे आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हलचं रूपांतर सीड मध्ये होतं आणि ओव्हलचं रूपांतर फ्रूट मध्ये होतं. स्टडी ऑफ सीडला म्हणतात स्पर्मॅटोलॉजी, स्टडी ऑफ सीडला म्हणतात स्पर्मॅटोलॉजी, स्टडी ऑफ फ्रूटला म्हणतात पोमोलॉजी. सीड फॉर्मेशन होतं, फ्रूट फॉर्मेशन होतं आणि मग हे फ्रुट्स सीडला बंद करून टाकतं. तुम्हाला मी शिकवलं होतं फ्रूटमध्ये 3 लेयरची वॉल असते, इपिकार्प, मेसोकार्प, एंडोकार्प. त्या तिघांना मिळून पेरिकार्प म्हणतात आणि त्याच्यामध्ये सीड असतं. सीडचे पुन्हा 2 प्रकार, मोनोकॉटिलॉन सीड आणि डायकॉटिलॉन सीड असे 2 टाईपचे सीड आपल्याला पाहायला मिळतात प्लांटमध्ये. ओके, सो दिस इज अबाउट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अँजिओस्पर्म. हे महत्त्वाचे कॅरेक्टर तुम्हाला मी सांगितले आहेत अँजिओस्पर्मचे. आणखी सुद्धा अँजिओस्पर्मचे आपण काही स्पेशल कॅरेक्टर सांगू शकतो की अँजिओस्पर्म हा सगळ्यात विकसित वनस्पती आहे, म्हणून त्याला आपण कॉन्क्विस्ट ऑफ लँड म्हणतो. इव्होल्युशन मध्ये सगळ्यात जास्त डेव्हलप झालेला आहे. अँजिओस्पर्म मध्ये 2 क्लास असतात, मोनोकॉटिलॉन, डायकॉटिलॉन. हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय. ओके, आणि 1 egg सेल आणि 2 सिनेज जे असतात एम्ब्रियो सॅक मधल्या आणि 3 अँटीपोडल सेल आणि वगैरे. हे एम्ब्रियो सॅकच्या मध्ये सगळं काय असतं. तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला की डबल फर्टिलायझेशन मध्ये किती न्यूक्लियस भाग घेतात, तर लक्षात ठेवायचं डबल फर्टिलायझेशन मध्ये 5 न्यूक्लियस भाग येतात. 5 कोणते? फिमेलचे 3 न्यूक्लियस आणि मेलचे 2 असे टोटल 5 न्यूक्लियस डबल फर्टिलायझेशन भाग येतात. विसरू नका, परीक्षेत विचारलं तर परीक्षेत प्रश्न. आणि अँजिओस्पर्म मध्ये ओव्हल कुठला असतो म्हणलं तर अनोट्रॉपस असतो. ओके, अशा प्रकारे हे कॅरेक्टर तुम्हाला दिलेले आहेत. नाही प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस वगैरे सीड वगैरे तयार होतं. आणि इन दिस वे द डेव्हलपमेंट ऑफ अँजिओस्पर्म, फॉर्मेशन ऑफ अँजिओस्पर्म, मेल फिमेल पार्ट फ्लॉवरचे आपण डिस्कस केले आहेत. आता आपण पुढचा जो पार्ट आहे अल्टरनेशन ऑफ जनरेशन तो उद्या ट्रेड घेऊया. थँक्यू, हॅव अ गुड डे. Lumber that's used to make furniture. You must have come across banana plantations, apple orchards, or herbs such as basil. You may have also seen flowers such as lotus and roses growing in ponds and gardens. All these are species of flowering plants, also called angiosperms. These are plants in which the ovules develop inside the flowers. The seeds too are enclosed in fruits, and they can be monocotyledonous or dicotyledonous. A typical flower of an angiosperm contains the stamen and the pistil, the male and female sex organs respectively. The stamen consists of 2 parts, filament and anther. The microsporangia inside the anther contain the microspore mother cells. These mother cells undergo meiosis to produce microspores, which then develop into pollen grains, the male gametophytes. The pollen grains are produced inside the anther. On the other hand, the pistil consists of the stigma at the tip, followed by the style in the middle and an ovary at the base. The ovules, or the megasporangia, are present inside the ovary. These ovules contain the megaspore mother cell, which, following meiosis, develops into the haploid female gametophyte called the embryo sac. The embryo sac has a 3-celled egg apparatus consisting of 1 egg cell, 2 synergids, 3 antipodal cells, and 2 polar nuclei. The polar nuclei eventually fuse to produce a diploid secondary nucleus. The embryo sac now becomes ready for fertilization, which in the case of angiosperms takes place by a process called pollination. During pollination, the anther disperses the pollen grains, which are then carried by agents such as the wind and insects, and are deposited over the stigma of a pistil.
Here, the pollen grain germinates and produces a pollen tube. This tube penetrates the tissues of the stigma and style to enter the embryo sac inside the ovule. It discharges two male gametes inside the embryo sac. While one gamete fuses with the egg cell to produce a zygote, the other gamete fuses with the diploid secondary nucleus to produce the triploid primary endosperm nucleus. This event is called double fertilization as it involves two fusions. Interestingly, double fertilization is observed only in angiosperms. After fertilization, the synergids and antipodals degenerate. On the other hand, the zygote develops into an embryo and the primary endosperm nucleus develops into an endosperm, which nourishes the zygote. Simultaneously, the ovule develops into a seed and the ovary into a fruit. The seed germinates and the embryo develops into a new plant. Angiosperms are one of the biggest plant groups